नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल आणि तुमचा फिटनेस जो आहे तर तो फिटनेस व्यवस्थित असेल तर तुम्ही इस्रो सतीश धवन स्पेस सेंटर ची जी 2025 ची जी भरती आहे त्यामध्ये फायरमन ही जी पोस्ट आहे तर यासाठी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा विद्यार्थी मित्रांनो, जी इस्रो SDSC शहार भरती 2025 जी आहे तर यामध्ये जी पोस्ट असणार आहे तर त्या पोस्ट रिलेटेड आपण संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. म्हणजेच फायरमन जी पोस्ट आहे तर त्यासाठी तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर पेमेंट किती मिळणार आहे, त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे ऍप्लिकेशन करण्यासाठी, तसेच एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, तसेच ऍप्लिकेशन फी किती लागणार आहे, इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत ऍप्लिकेशन ची लास्ट डेट काय आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शहार श्रीहरिकोटा या ठिकाणी ही जी भरती प्रक्रिया जी आहे तर ती भरती प्रक्रिया होणार आहे. तर मग यामध्ये या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल्स बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फायरमन ही जी पोस्ट आहे तर या पोस्ट रिलेटेड आपण माहिती बघत आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पोस्ट मध्ये जर म्हणजे फायरमन या पोस्टसाठी जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे बघा, 19,900 ते 63,200 यामध्ये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. मग टोटल वॅकन्सी किती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल आपल्या वॅकन्सी आहे 6. टोटल किती वॅकन्सी आहे आपल्या, तर 6 वॅकन्सी आपल्या असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, सर्वात इम्पॉर्टंट आहे. SSLC किंवा SSC पास, म्हणजे तुमचं जर 10वी पास असाल आणि अजून काय सांगितलेलं आहे, प्लस शुड सॅटिस्फाय द प्रिस्क्राइब फिजिकल फिटनेस स्टँडर्ड अँड इंड्युरन्स टेस्ट स्टँडर्ड्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुमचा फिजिकल फिटनेस जो आहे तर तो व्यवस्थित असेल, म्हणजे हाईट जी आहे तर ते जवळपास 165 पेक्षा जास्त म्हणजे 170 दरम्यान जरी तुमची हाईट असेल तर तुम्ही, आणि बाकीचं जे फिजिकल फिटनेस असेल, इंड्युरन्स टेस्ट असेल, यामध्ये जर तुम्ही क्वालिफाय असाल किंवा सॅटिस्फाय असाल तर ते विद्यार्थी, म्हणजे आपण सांगू शकतो फिजिकल फिटनेस 10वी प्लस तुमचं शरीरवृष्टी किंवा फिजिकल फिटनेस जो आहे तर तो व्यवस्थित असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहात. त्यानंतर मग एज लिमिट किती दिलेलं आहे बघा, 18 ते 35 इयर, म्हणजेच मिनिमम 18 मॅक्सिमम 35. आणि जे विद्यार्थी बघा SC किंवा ST कॅटेगरी मधील असतील तर त्यांसाठी बघा 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी OBC नॉन क्रिमिनल या कॅटेगरीमधील असाल तर तुम्हाला 3 इयरचं एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एज लिमिट विषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर पुढे बघा, ऍप्लिकेशन फी जी आहे तर ती तुम्हाला किती लागणार आहे, 500 रुपये तुम्हाला फी जी आहे तर ती फी ऍप्लिकेशन फी लागणार आहे. आता त्यामध्ये बघा, ही जी तुम्ही ऍप्लिकेशन फी पेड करणार आहात तर ती तुम्हाला परत मिळू शकते कधी, ज्या वेळेस तुम्ही तुमची रिटर्न टेस्ट, पहिली स्टेज असणार आहे रिटर्न टेस्ट, ज्या वेळेस तुम्ही जी रिटर्न टेस्ट असणार आहे रिटर्न टेस्ट तुम्ही पास होशाल, पास झाल्यानंतर तुम्हाला ही फी रिटर्न मिळणार आहे. मग ती कॅटेगरीनुसार आहे, ज्यामध्ये जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल किंवा ऑल कॅटेगरीतील वुमन्स असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यांना ही फी 500 रुपये फी ऑल रिटर्न मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी मग या कॅटेगरी सोडून उरलेले विद्यार्थी, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी, तसेच OBC कॅटेगरीतील विद्यार्थी असेल किंवा अजून काही कॅटेगरी असेल तर त्यात मधील विद्यार्थी असतील तर त्यांना बघा 400 रुपये फी जी आहे तर ती रिटर्न मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये. मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करशाल, फिल केल्यानंतर मग तुमचं लास्ट स्टेप काय असते की ऍप्लिकेशन फी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करता मग त्यावेळेस तुम्हाला तुमचंच अकाउंट वापरायचं आहे, बँकचं अकाउंट वापरायचं आहे. त्यामध्ये तुम्ही डेबिट कार्डने पेमेंट करत असाल किंवा ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करत असाल तर त्यामध्ये शक्यतो डेबिट कार्ड यूज करा.
आणि तुमचंच जे खातं आहे बँक खातं, ज्या बँक खात्याचंच डेबिट कार्ड म्हणजे तुमच्या नावावरच डेबिट कार्ड यूज करा, जेणेकरून मग तुम्ही ज्या वेळेस पहिली स्टेज पास व्हाल म्हणजे रिटर्न टेस्ट पास व्हाल तर ही जी फी आहे तर ती डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन फी रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर मग बघा ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन 16/10/2025 म्हणजेच 16 ऑक्टोबर 2025 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मग लास्ट डेट काय आहे बघा 14 नोव्हेंबर 2025 ऍप्लिकेशन साठी काय आहे लास्ट डेट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ऍप्लिकेशन फी रिलेटेड माहिती बघितलेली आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स विषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इस्रो अंतर्गत जी 2025 ची भरती होती तर त्या रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. तर जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.